नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी माणूस वर्षानुवर्षे श्रद्धेने भक्ती करतो, विविध देवी देवतांचे पूजन करतो. पण विचार करा, जर संपूर्ण आयुष्यभर ज्या भक्तीला आपण योग्य मानत आलो तीच भक्ती आपल्याला अपेक्षित सुख आणि समाधान देत नसेल तर? आज आपण भेटणार आहोत भरत रघुनाथ साळुंखे यांना, धुळे जिल्ह्यातील एका शेती करणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती. त्यांचे जीवनही या परंपरागत भक्तीच्या मार्गावरच सुरू झाले. त्यांच्या घरीच एक मंदिर होतं जिथे देवतांचं वारं यायचं, भक्तांची संकट दूर होतात असा समज होता. वडिलांनी जनार्दन स्वामींना गुरु केले होते आणि त्यामुळे त्यांचीही तीच वाटचाल सुरू झाली. पण हे सर्व करूनही त्यांच्या आयुष्यातून दुःख, संकट आणि व्याधी कमी होण्याचे नाव घेत नव्हत्या. भक्ती असूनही विकार सुटत नव्हते. कंबरदुखी, मूळ व्याध, आर्थिक संकट वाढतच चालली होती. वडिलांचे गुरु होते, परंतु त्यांचा संताप, राग काही कमी झाला नाही. देवतांची साधना असूनही त्यांना मानसिक शांती मिळत नव्हती. त्यांनाही शंका येऊ लागली की खरंच मी योग्य मार्गावर आहे का? आणि एका क्षणी त्यांनी असा मार्ग स्वीकारला जिथे त्यांना शंकराच्या ध्यानासाठी गांजाचे सेवन करावे लागले. एका विचित्र अंधश्रद्धेच्या विळख्यात ते अडकत चालले होते. पण मग त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला जिथे सगळं बदललं. एका टीव्हीवरील सत्संगाने त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली. त्या एका निर्णयाने त्यांच्या सर्व संकटांचा अंत झाला आणि जे लाभ मिळाले ते त्यांनी स्वप्नातही विचार केले नव्हते. काय होतं ते सत्य? त्यांच्या जीवनात नेमका कोणता बदल घडला आणि त्यांनी असा कोणता मार्ग स्वीकारला की जिथे केवळ शरीर नाही तर आत्माही मुक्त झाला? चला ऐकूया भरत रघुनाथ साळुंखे यांच्या स्वतःच्या शब्दात. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? भरत रघुनाथ साळुंखे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट अंचाळे, तालुका जिल्हा धुळे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करतो. बागायत शेती आहे 5 एकर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 14/4/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची शरण घेण्या अगोदर आम्ही आमच्या घरामध्ये कालिंका मातेचं मंदिर आहे छोटंसं, आणि कालिंका मातेची भक्ती चालू होती. आणि आपली जी पारंपरिक भक्ती असते, पितृपूजा, दुर्गा उत्सव, अधिक मास वगैरे या सर्व प्रकारचे आम्ही साधना करत होतो. घरामध्ये कालिंके मातेचं स्थान असल्यामुळे आमचे वडील आणि आमच्या आजोबापासून ते स्थान आहे, घरामध्ये मंदिर आहे छोटंसं, त्या ठिकाणी भक्त घुमायचे. भक्तांच्या अंगामध्ये देवांचं वारं येत असायचं. कालिंका माताचं पण वारं होतं, नवनाथांचं वारं होतं. आणि त्या ठिकाणी बरेच लोक छोट्या छोट्या समस्या घेऊन यायचे. कोणाला मूळबाध होत नाही, कोणाला काही भूतबाधा आहे, पित्तरबाधा आहे, तर मग ते लोक तिथं यायचे, गुढी ठेवायचे. मग ते भगत त्यांचं समाधान करायचे. अधिक मासच्या आपले मावच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊड उतरवले जायचे. लहान मुलांचे जे जाऊड उतरवतो ते तिथंच उतरवले जायचे. आमचे मुलांचे, बहिणींच्या मुलांचे सर्व जाऊड आमच्या घरामध्येच देवीच्या जवळ पुरणपोळीचं जेवण करून ते भक्ताच्या अंगामध्ये वारा आल्यानंतर ते पुत्या वगैरे जीव घालून तो कार्यक्रम तिथं होत असायचा. तर मग बरेच लोकांचे तिथं प्रॉब्लेम सॉल्व झाले. कोणाला मूलबाळ होत नव्हतं, तिथं त्याला तो पण लाभ झालेला आहे. कोणाला काही भूतबाधा होती ते पण त्या ठिकाणी क्षणिक लाभ तिथं होत होते. तर मग ही साधना करत असताना माझे वडील शंकरजीचे कट्टर भक्त होते. तर ती भक्ती बघून मला पण हेवा वाटला की मी पण शंकरजीची भक्ती करायला पाहिजे. तर मी पण वडिलांसोबत शंकरजीच्या मंदिरमध्ये रोज जायचो. शिवलीला अमृत 11 अध्याय आमच्या वडिलांचा पूर्ण पाठ होता. मग मी पण ते पुस्तक वाचलं. मी पण शिवलीला अमृत 11 अध्याय पूर्ण पाठ केला. परत उपास चालू केले. सोमवारचं व्रत करायचो. शिवरात्री पूर्ण निराहार करायचे वडील पण, आणि मी पण 1 दिवस केला. आणि ही साधना करत असताना मग वडिलांनी गुरु केलेला होता जनार्दन स्वामींना. तर मी पण त्यांना सांगितलं की मला पण भक्तीची आवड झालेली आहे, मला पण गुरु दीक्षा घ्यायची आहे. तर मग ते सांगायचे, हो तुला पण मी घेऊन जाईल आणि गुरु दीक्षा देईल. तर मग ही साधना चालू होती. मग गावात पण सत्संग व्हायचे, कीर्तन व्हायचे, हरिपाठ व्हायचे. मग मला आवड असल्यामुळे मी तिथं जायला लागलो. कीर्तन पण पाहिले,
सत्संग पाहिला, तर मग मी अभ्यास करायला लागलो की नेमकं कुठल्या पंथामध्ये पूर्ण ज्ञान आहे. मग मी ही खोज चालू केली, पण मला कुठंच माझं समाधान झालं नाही. कीर्तनात गेलो, कीर्तनकारांचे बरेच अभंग ऐकले. त्यांनी सांगितलं, सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे तर पायी आधी त्यांचे. आपण आज हरी के करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची नसावी उपमा, सद्गुरू महिमा आगाधाची. तर मग मला वाटलं की सद्गुरूशिवाय तर पर्याय नाही बुवा दुसरा. मग सद्गुरू, कुठला सद्गुरू करायचा बुवा हा प्रश्न माझ्याजवळ पडला. पण वडिलांतर सद्गुरू केलेला होता, परंतु त्यांची जी भक्ती होती ती भक्ती करून त्यांच्याकडे थोडासा तमगुण होता. वडिलांना खूप राग यायचा. तर मग मी म्हटलं तुम्ही एवढी भक्ती करता पण तुम्हाला खूप राग येतो. शंकरजीची ही तमगुणची उपासना करतो म्हणे मी, म्हणून मला राग येतो असं वडील मला सांगायचे. म्हटलं मग तमगुण आपल्यामध्ये ज्या गुण देवाची आपण भक्ती करतो त्या देवाचे गुण आपल्यामध्ये उतरतात असं मग मला समजायला लागलं. मग मी थोडा घाबरलो की ही तमगुणाची जर साधना केली बुवा तर आपल्यामध्ये पण तमगुण येईल. तर मग मी अभ्यास करायला लागलो. कीर्तनकारांनी मला सांगितलं की गुरुशिवाय पर्याय नाही. मग सत्संगमध्ये गेलो. राधा स्वामीचा सत्संग आमच्या गावामध्ये प्रचारक यायचे. मग ते सत्संग मी ऐकलं. तर त्यांनी सचखंड वगैरे सांगितलं की आपण सचखंडमधून आलेलो आहे आणि सचखंडमध्ये जाण्यासाठी आपल्याला गुरुदीक्षा घ्यावी लागेल आणि साधना करून आपण सतलोकला जाऊ. तर मग मला ते वेगळं वाटलं. मग मी ते सत्संग ऐकलं. तर मग मी वडिलांना विचारलं की मला हे ज्ञान मला आवडतं आहे बुवा, मग मी गुरुदीक्षा घेतली तर चालेल का. वडील सांगितलं कुठला पण गुरु केला तर काही हरकत नाही, सर्व गुरुचं एकच ज्ञान असतं बुवा, रस्ता एक अनेक आहेत बुवा पण मंजिल एकच आहे असं ते सांगायचे. मग मला तर मग मी झालो मी बिंदास. चला म्हटलं आता आपण इथं बी गुरुदीक्षा घेऊन बघू बा ही साधना करून काय लाभ होता. तर मग मी तिथं गुरुदीक्षा घेतली 2001मध्ये. राधास्वामी पंत ठाकूरसिंग महाराजांचे प्रचारक आमच्या गावात आले होते. त्यांचा सत्संग ऐकला आणि मला आवड झाली म्हणून मी गुरुदीक्षा तिथं घेतली. मग ती गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी मला 5 नामांचा मंत्र मिळाला. ते 5 नाम मी घेतले. त्यांनी मला सांगितलं की 5 नाम जाप करा. ज्योत निरंजन, ओंकार, रारंकार, सोहंग, सतनाम असे 5 मंत्रांचा जाप त्यांनी मला दिला. मग मी ती साधना केली. त्यांनी सांगितलं की ध्यान भजन करायचं, कानात अंगठे टाकून ध्यानला बसायचं, ध्यान लावायचं, तुम्हाला धून ऐकू येईल आणि जाप केल्याने मोक्ष प्राप्त होईल. मग मी ही साधना जवळजवळ 12 वर्षे साधना केली. 12-13 वर्षामध्ये खूप गावामध्ये संगत जमवली परमात्म्याच्या दयाने. मग मी ती खूप भजनं वगैरे, अभंग वगैरे त्या ठिकाणी गायन पण व्हायचं. सर्व लोक संगत यायची त्या ठिकाणी, सत्संग व्हायचा. दर महिन्याला ठाकूरसिंग महाराजचा एक सत्संग आमच्या गावात व्हायचा. भजनं व्हायची आणि 2400 4000 अशी साधना ते करायचे. 2400 म्हणजे 24 घंटे ध्यानला बसायचं, त्याला 2400 म्हणतात. मग मी त्यांना सांगितलं की मला जसे आत्मसाक्षात्कार आपण म्हणतो ना, मी त्यांना प्रचारकांना विचारलं की आत्मसाक्षात्कार अजून काही झाला नाही बुवा मला, मी साधना तर करतोय. मग ते सांगत होते की तुम्ही ध्यानमध्ये जास्त भर द्या, जाप करा, 2400ला बसा. मग 2400ला बसलो. मग तिथं मला थोडंसं ध्यान लागायचं, थोडंसं प्रकाश दिसायचा, धून ऐकवायची थोडी. मग त्याच्याने माझं समाधान झालं नाही. मग मी अजून खोज करतच होतो. मग कीर्तनकारांचं कीर्तन गावामध्ये अधिक मासचा सप्ताह झाला, त्या ठिकाणी आपण पण सहयोग दिला. मग कीर्तनकारांमध्ये मला पण संधी मिळाली की त्यांच्याशी ज्ञान चर्चा मी केली. त्यांना पण मी प्रश्न विचारले, त्यांचे अभंग मी ऐकले. त्यांनी सांगितलं होतं की देह देवाचे मंदिर, आता आत्मा पांडुरंग काहो जाता रावडात, जैसे दुधामध्ये लोणे तैसा भेटे चक्रपाणी, जैसे उसामध्ये साखर तैसा भेटे नारायण, तुका म्हणे मूळ जाना आणि देव देहात पाना. हा जो अभंग मी ऐकला की तुका म्हणे मूळ जाना आणि देव देहात पाना, तर मंदिरात जायची गरज नाही बुवा, देहच एक मंदिर आहे बुवा आपलं. तर मग असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मग आपण मंदिरात कीर्तनकार रोज जातात आणि हेच अभंग म्हणतात. मग नेमकं काय आहे अभंगाचा अर्थ काय? मला हे काही कळे ना. मग मी त्यांना विचारलं. नाही म्हणे, ते म्हणे जे मूळ आहे म्हणे संसाररूपी उलटं वृक्षाचं गीतेमध्ये दिलेलं आहे, मग हे मूळ जाणायला लावलं आहे म्हणे. मग हे मूळ काय जाणायचं आहे म्हटलं, मुळामध्ये काय नेमकं? मग ते म्हणे पूर्ण गुरुच सांगतील म्हणे आम्हाला. म्हटलं मग तुम्ही? नाही म्हणे आम्ही गुरुदीक्षा वगैरे देत नाही म्हणे, आम्हाला तो अधिकार नाही, आम्ही फक्त समाज प्रबोधन करतो. म्हटलं ठीक आहे. मग त्यांचे बरेच कीर्तन ऐकले, बरेच महाराजांची माझी चर्चा झाली, परंतु त्यांनी काही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की मूळ काय बुवा आणि देवदेहामध्ये कुठं आहे. तुकाराम महाराज म्हणताय तर मग तुम्ही का सांगत नाही? आणि ते हे बिन अभंग म्हणायचे
की धीती घेती जोगी नरकात जाती. तुकाराम महाराजांची 65 लाखाची जागीर होती तेव्हा त्यांनी सर्व दानमध्ये देऊन टाकली. शेवटची साडीसुद्धा दान केली होती तुकाराम महाराजांनी. आणि मग तुम्ही काय करताय नेमकं? मग माझा हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. का म्हटलं तुकाराम महाराजांनी त्या वेळेमध्ये 65 लाखाची जागिरी दान केली, मग आजचे कीर्तन काय करताय नेमकं? मग हे तर पैसे घेऊन कीर्तन करतात. त्यांना आता स्वतः मी नियोजन करत होतो अधिक मासच्या सप्ताहाच्या गावातलं, तर त्यांना ते पैशासाठी आता त्यांना मी विचार किती सेवा घेणार महाराज? तर महाराज डायरेक्ट कोण 2000 सांगायचे, कोण 5000 सांगायचे, कोण 1500 सांगायचे. म्हणजे ते पहिले ठरवून घ्यायचे की आम्हाला किती सेवा द्यायची, पैसे किती द्यायचे, या अगोदर ठरवायचे ते. मग असे ठरवून मग त्यांना सांगितलं आमच्या देशभक्त आणि हरिभक्तां मिळून हा अधिक मासचा सप्ताह आहे बाबा, मग तुम्ही थोडंसं पैशांमागे लागू नका, तुम्ही लोकांना समाज प्रबोधन करा का ज्ञान द्या, पण ते थोडंसं फ्रीमध्ये द्या अशी माझी इच्छा आहे. कारण तुकाराम महाराजांनी कुठल्याही कीर्तनाचे पैसे घेतले नाही. त्यांनी उलट लोकांना, ज्या लोकांना गरज होती त्या लोकांना त्यांनी दान केलेलं आहे. आणि तुम्ही जर पैसे घेऊन कीर्तन करणार तर तुमचा काय प्रभाव लोकांवरती पडेल असा प्रश्न मी करायचो. मग त्यांना ते थोडं खटकायचं की तुम्ही वेगळंच घेऊन, नाही म्हणे आम्हाला पण संसार. म्हटलं मग संसार लाव, तुम्ही उद्योग करताय, व्यवसाय का म्हटलं हा तुमचा? हा आध्यात्मिक मार्ग आहे, आध्यात्मिक मार्गामध्ये फ्री करायला पाहिजे म्हटलं सेवा. मग याच्यावरून बरेचदा असं चर्चा होताना असं सुसंवादच चालायचा, परंतु ते त्यांना थोडा राग यायचा. मग मी तो विषय बाजूला केला पैशांचा. म्हटलं बघ कीर्तनकार तुकाराम महाराजांचा अभंग आहे की धीती घेती नरकात जाती, याचा अर्थ काय आहे म्हटलं. मग ते थोडे ते म्हणे ते तो बरोबर आहे म्हणे तो, परंतु ते घेतल्याशिवाय चालणार नाही म्हणे. आताचा जो टाईम आहे तो वेगळा आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे भाऊ, ठेवा विषय बाजूला. मग ते स्वतः बोलायचे, काही कीर्तनकार विनोद म्हणून बोलायचे की आम्ही फेटा बांधतो, चाटा मारतो, नोटा घेतो, फरार होतो बुवा. मग मी ऐकल्यावर तर माझा पूर्ण विश्वास उठला यांच्यावरून. आणि त्यांचे कीर्तन जेव्हा बी लोकांनी ऐकले तर गावामध्ये एकाही माणसाची त्यांनी कुठलाही एक तंबाखूचं व्यसनसुद्धा त्यांच्याकडून सुटलं नाही, कुठल्याच प्रकारचं परिवर्तन त्यांच्याकडून झालं नाही गावात. उलट लोकांचा खूप म्हणजे लोकांना वाटत होतं की हे कीर्तनमध्ये काहीतरी समाज प्रबोधन होईल बाबा, परंतु त्यांनी असं कुठलंच प्रबोधन करून दाखवलं. त्यांच्या कीर्तनाचा असा कुठलाच प्रभाव त्या ठिकाणी मला बघायला मिळाला नाही की यांचं कीर्तन ऐकून कोणी व्यसन सोडलं, कोणी दारू सोडली. हे छोट्याशा गोष्टसुद्धा लोकांनी त्यांच्याकडून हा म्हणजे नशामुक्तसुद्धा समाज त्यांच्याकडून झाला नाही, सांगायचा भावार्थ. तर मग माझं पण तिथं म्हटलं हे कीर्तन करतायत, अभंग बोलतायत, धावता सोडता विनोद करता, म्हटलं हे कीर्तन ऐकून आणि आपलं काही समाधान होणार नाही, आपल्याला काही इथं मोक्ष मार्ग दिसत नाही. म्हटलं चला मग मी आपले ठाकूरसिंग बाबाचा उपदेश घेतलाच होता. मग ती संगत घेऊन पिंपळनेरला जायचो. फेब्रुवारीमध्ये कृपालसिंग महाराजांचा तो जन्मदिवस होता. 4, 5, 6, 7 2-3 दिवसाचा कार्यक्रम व्हायचा. तिथं सर्व संगत न्यायचो. गावात बरीच 200-300 लोकांची संगत झाली. प्रत्येक महिन्याला सत्संग व्हायचा. मग संगत वाढल्यानंतर मग त्या ठिकाणी घेऊन जाणं, घेऊन येणं आणि गावात नवीन लोकांना उपदेश देण्यासाठी सर्व चर्चा करणं, मग हे असं चालू होतं आमचा नित्य नियम. मग ही साधना करून मला पण काही ठाकूरसिंग बाबाचं साधना करून आपल्याला परमेश्वर जर प्राप्ती करायची आहे तर परमेश्वर कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नव्हतं. मग एका दिवशी आसाराम बापूचं सत्संग धुळ्यात होतं. आसाराम बापूचे शिष्य पण होते आमच्या गावात. मग मी त्यांना पण विचारलं, मग ते सांगायचे चला म्हणे आता आसाराम बापूच आले म्हणे आमच्या धुळ्यामध्ये, चला धुळ्याला चला म्हणे सत्संगला. तिथं पण गेलो, तिथं सत्संग ऐकला. मग ते सत्संग ऐकल्यावर तर काही समाधान झालं नाही. म्हटलं मग बाबांची आपली भेट होणार नाही. मग ते म्हणे उपदेश ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी या बाबा पुढं. मग आम्ही पुढं गेलो. मग त्यांनी उपदेश घेण्यासाठी थोडेफार नियम सांगितले आणि त्यांनी मंत्र दीक्षा द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी 4-5 मंत्र बोलून दाखवले. तुम्हाला जो आवडला म्हणे तुम्ही मंत्र सिलेक्ट करा आणि त्याची साधना करा, मोक्ष मिळेल. मग हे ऐकून तर मला अजून मला तर विश्वासच बसे ना की ही अशी कुठली पद्धत आहे बा ही गुरुदीक्षा देण्याची. 4-5 मंत्र द्यायचे आणि आपण सिलेक्ट करायचं. मग गुरुचं काय काम आहे? तर मंत्र आपल्याला सगळे माहिती होते अगोदरच. मग हे मंत्र हे सांगून दिले फक्त गुरुजींनी आणि तुम्ही सिलेक्ट करा. मग आपण सिलेक्ट करू तर मग गुरूंचं काय काम? मग तिथं पण माझा विश्वास बसला नाही. मग मी घरी आलो आणि आपली जी साधना चालू होती ती पण चालू होती. कालिका मातेची भक्ती करणं
आपले गुरु ठाकूरसिंग बाबांनी जे मंत्र दिले होते ते 5 मंत्रांचा जाप करणं, ध्यान करणं हे चालू होतं. पण हे चालू असताना मला कुठल्याही प्रकारचा ना शारीरिक लाभ झाला, ना आर्थिक झाला, ना मानसिक झाला, ना आध्यात्मिक समाधान झालं. मग मी खोज करत होतो. मला खूप परमेश्वराची तडप होती. पहिल्यापासूनच मी भक्तीमध्ये स्वाध्यायाला पण जायचो, प्रभात फेरीला पण जायचो गावामध्ये लहानपणापासून. मग माझी चर्चा चालतच होती ज्येष्ठ नागरिकांसोबत वगैरे. मग मी सत्संग पाहायला लागलो टीव्हीवरती. टीव्हीवर बरेच आध्यात्मिक चॅनल असतात, त्यांच्यावर मी सत्संग पण बघायचो की इथं तरी कुठंतरी आपल्याला वेगळं ज्ञान मिळेल बुवा, अशी माझी खोज चालूच होती. मग माझी खोज चालू असताना आमच्या गावात ते आता मी ही साधना करत असताना बरेच लोकांनी नशा चालू करून दिले. तर राधास्वामी पंथामध्ये बरेच लोक, कोण तंबाखू खात होतं, कोण दारू प्यायला लागलं, कोण मांस खायला लागलं. आता या गोष्टी तर आम्हाला वर्जित होत्या. बाकीच्या पित्तर पूजा वगैरे, हे इष्टदेवीला जाणं हे त्यांनी काही बंद केलं नव्हतं की तुम्ही बाकी घरातली तुम्हाला जी पारंपरिक साधना चालू आहे बा ती चालू ठेवा आणि नशा वगैरे काही करायचे नाही, बस एवढेच नियम त्यांनी आम्हाला दिलेले होते. परंतु मग बरेच लोकांनी नशा चालू करून दिले. मग मला पण ते आमच्या गावात जयश्री दादाजीचा एक भक्त होता. मग ते आमच्या शेतात यायचे गाई चारायला. मग आमच्याकडे माणसं असायचे, ते माणसं त्यांचे मित्रच होते. ते यायचे की घ्या बोला मी, आणि आमच्या शेतात मंदिर होतं महादेवाचं. तर मंदिरवर यायचे आणि मला सांगायचे, म्हणे तू महादेवचाच भक्त आहे म्हणे, ये म्हणे गांजा पे म्हणे, महादेव पण गांजा पितो म्हणे शंकरजी. म्हटलं असं काय सांगताय हो? अहो म्हणे तुम्हाला माहीत नाही का म्हणे शंकरजी ध्यान करताय म्हणे, ते ध्यान कसं लावता म्हणे, ते ध्यान करण्या अगोदर ते अफिंग गांजा घेता म्हणे, म्हणून ते ध्यानला बसता. मग माझं पण एकदम म्हणजे विचलित झालो मी तिथं की असं बरोबर सांगताय बा शंकरजी नशा करता बा. मला ते थोडं खरं वाटायला लागलं त्यांचं ऐकलं. म्हणलं मग हे गांजा पिऊन काय होतं? म्हणे गांजा पिऊन समाधी लागते म्हणे, ध्यानला तुम्हाला जास्त ध्यान लागेल म्हणून. मग मी बी लागलो गांजा प्यायला त्यांच्यासोबत. अरे बाप, तर गांजा पिला तर मग ती वेगळीच धून आली, गुंगी यायची, चक्करसारखं यायचं. म्हटलं भाऊ हे काय होतं असं? नाही म्हणते तसं आम्हाला येतं मग ध्यान लागतं म्हणे. मग मी ते बऱ्याच दिवस त्यांची आमच्या शेतात गांजाचं झाड पण लावलं आणि मी पण त्यांच्यासोबत गांजा प्यायला लागलो. आणि आमच्या घरामध्ये जे भक्तांच्या अंगात आता मग जालेंदरनाथ यायचा, ते पण वारामध्ये गांजा प्यायचे, त्यांना पण गांजा भरून द्यायचो आम्ही. मग ते आमचे वडील म्हणे जालेंदरनाथ येतात आणि ते त्यांना गांजा लागतो म्हणे, नवनाथ गांजाच पिता म्हणे, त्यांना गांजा आमच्या घरात राहायचं. मग ते वाऱ्यामध्ये पण आम्ही गांजा पाजवतो त्यांना, आणि हे छूछा सगळं आमच्या घरामध्ये चालत होतं. मग हे सगळं करत असताना मला काही समाधान वाटलं नाही कुठं, आणि मला काही आत्मिक तृप्ती झाली नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्यासाठी मी जेव्हा टी व्हीवरती बघायला लागलो, सत्संग बघायला लागलो, मी बरेच चॅनलवरती आध्यात्मिक चॅनल आहेत बरेच, त्यांच्यावर सत्संग चालू असतात बरेच गुरुजींचे, तर मी बरेच गुरुजींचे सत्संग बघायचो. मग बघता बघता एक दिवस संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू होतं. तर ते सत्संग मी बघितलं, तर संत रामपालजी महाराज श्रीमद भगवद्गीता वाचत होते, तिथं बोट ठेवून दाखवत होते ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय दिलं आहे. तर मी म्हटलं बाबाजी गुरुजी हे गीते का वाचतात टी व्हीवरती, का वाचत आहेत, मला काही कळे ना. मग म्हटलं बाबा पोती वाचताय, हे काही आपल्या कामाचं नाही. म्हटलं गीता तर आपल्या घरी आहे, मी तर वाचली होती, गीता वाचून माझं डोकं दुखायचं की लोक सांगायचे की गीतेचा पाठ करायचा, पण गीतेत नेमकं काय आहे हे आपण जाणण्यासाठी मी मनापासून गीता वाचली. तर गीता वाचून ते कळेच ना, मग नेमकं काय झालं वाचलं तर डोकं दुखायला लागलं माझं, इथं उलट सुलट काय ज्ञान दिलं आहे बाबा, म्हणजे कसं काय कळलं आपल्याला. मग मी ते बरेच लोकांना बी विचारलं की गीता तर कळतच नाही. नाही म्हणे, ते सांगायचे बी गुरुशिवाय नाही कळणार म्हणे तुम्हाला. म्हणे गुरु तर केला आहे म्हटलं मी, ते गुरुने तर काही गीताबद्दल सांगितलंच नाही म्हटलं मला. ठाकूरसिंग महाराजांनी ते तर सांगायचं गीता वाचायची काय गरज नाही तुम्हाला, तुम्ही सीधं ध्यान लावा तिरकुटीवर आणि डायरेक्ट सतलोकला चला. मग जेव्हा मी अजून परत बघायला लागलो तेव्हा पण संत रामपालजी महाराज केव्हा वेद वाचायचे, किंवा कुराण वाचायचे, किंवा बायबल वाचायची. पण माझं तिथे बघून मला म्हटलं काय पोती का वाचताय म्हटलं बाबा. मी काही थांबायचो नाही, ते चॅनल लगेच चेंज करून टाकायचो. मग एक दिवस सावंतसिंग महाराजांचं पुस्तक संतमत भाग 1 हे पुस्तक गुरुजी वाचत होते, आणि तेव्हा मी तिथं थांबलो.
म्हटलं इथं आपल्या गुरुजींचं पुस्तक वाचणं चालू आहे, नेमकं काय आहे आता मला हे मनापासून बघावं लागेल. मी लागलो तिथं बघायला आणि ऐकायला व्यवस्थित. तर तिथं संत रामपालजी महाराजने सांगितलं की हे राधास्वामी पंथ हा कालचा पंथ आहे आणि याच्यामध्ये हे 5 नाम दीक्षा दिली 5 मंत्रांची दीक्षा दिली जाते आणि हे 5ही नाम काल के जानो तब दानी मन शंका आनो, सोई गुरुपुरा कहावे 2 अक्षर का भेद बतावे, एक छुड़ावे एक लखावे तो प्राणी निज घर को जावे. हे वाचल्यावर तर मला खूप आनंद झाला. म्हटलं ही वाणी तर वेगळी म्हणे, मग हे काय म्हणे नेमकं हे 2 वाणी 2 अक्षराचं मंत्र आहे म्हणे हा सतनाम. मग यांना सतनाम पण माहीत नाही, आम्हाला सतनाम दिलं होतं. म्हटलं सतनाम तर दिलं आहे, मग हे सतनाम काय म्हटलं अजून. मग गुरुजी सांगायचे क्या भरोसा दे हे का बिनस जात छिन्माई, श्वास श्वास में सुमिरन करो और यतन कुछ नाही. मग मी अजून मला ते ऐकून तर मी आश्चर्यचकित झालो की गुरुजी तर लई भारी भारी वाण्या बोलताय म्हटलं आणि यांच्याकडं काहीतरी आहे म्हटलं. आता मग व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं मी. मग त्यांनी सर्व स्पष्टीकरण केलं की राधास्वामी पंतवाले सांगता म्हणे की सतलोकमध्ये प्रकाशी प्रकाश आहे आणि तिथं आत्मा अशी मिसळून जाते जसं बूंद समुद्रामध्ये. म्हटलं मग हे तर बरोबर, हे आम्हाला सांगितलं होतं म्हटलं गुरुजींनी. मग हे नेमकं काय म्हणे. मग गुरुजींनी सांगितलं सतलोकमध्ये परमात्मा साकार आहे, सिंहासनावर आरूढ आहे आणि परमात्माला निर्विकार सांगता बुवा या. आणि हे खरं होतं की यांनी आम्हाला सांगितलं परमेश्वर निराकार आहे, आपण सतलोकचे रहिवासी हे सांगायचे. तिथं गेल्यावर आत्मा अशी मिसळते जसे बूंद समुद्रामध्ये. मग गुरुजींनी सांगितलं संत रामपालजी महाराजांनी तिथं जर बूंद समुद्रामध्ये मिसळते तर मग आत्महत्यासारखं झालं बुवा. मग आपल्याला कुठं परमेश्वर प्राप्ती झाली. परमात्मा जर निराकार आहे तर मग तुम्ही कशाची प्राप्ती करणार बुवा. मग हे प्रश्न मी जेव्हा हे ऐकलं सत्संग गुरुजींचं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी ते मनापासून रोज ऐकायला लागलो. मग गुरुजींनी सर्व डिटेलमधलं सांगितलं तिथं की बुवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये हे तत्वज्ञान आहे, परंतु जोपर्यंत पूर्ण गुरु तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही गीता पण कळणार नाही आणि 4 वेद बी कळणार नाही, कुठलाच धर्मग्रंथ तुम्हाला समजणार नाही. गुरुजींनी वाणी बोलून दाखवली की गुरुबिन वेद पढे जो प्राणी समजना सार रहे अज्ञानी. म्हटलं एकदम बरोबर बोलले गुरुजी. मी पण गीता वाचली पण मला काही कळाली नाही. आणि गुरुजींनी जेव्हा गीतेचं वाचन चालू केलं, गीतेमध्ये सर्व सृष्टी रचनाचे प्रमाण दिलं आणि तो प्रश्न मला निर्माण झाला होता कीर्तनकाराचा अभंगामध्ये की देह देवाचे मंदिर आता आत्मा पांडुरंग का हो जाता रावडात, जैसे दुधामध्ये लोणी तैसा भेटे चक्र पाणी, जैसे उसामध्ये साखर तैसा भेटे नारायण, तुका म्हणे मूळ जाना आणि देव देहात पाना. मग ही संसाररूपी उलट वृक्ष गुरुजींनी तिथं दाखवलं. म्हणे मग बघा इथं 15 अध्यायामध्ये कबीर साहेबांची वाणी पण बोलून दाखवली. कबीर साहेबांनी म्हटलंय म्हणे 1398 जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी या वाणीमधून गीतेचा सार सांगितला होता म्हणे. मग ती वाणी त्यांनी बोलून दाखवली. अक्षर पुरुष एक पेड़ है निरंजन वाकी डार और तीनों देवा शाखा है 5 रूप संसार. मग मला तिथे समजलं नाही. मग गुरुजींनी स्पष्टीकरण करून दिलं की या मूळमध्ये पूर्ण परमात्मा आहे, तणामध्ये अक्षर पुरुष आहे, डारमध्ये क्षर पुरुष आहे आणि या फांद्यांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि 5 रूप संसार आहे. असं विश्लेषण गुरुजींनी त्या ठिकाणी करून दाखवलं आणि माझ्या मनाचं समाधान झालं. मला आत्म्याला खूप आनंद वाटला की पूर्ण गुरु हेच आहेत आणि त्यांनीच स्पष्ट पूर्ण परमात्मा स्वतः पूर्ण गुरुच्या रूपात येऊन तेच वास्तविक ज्ञान देतील. हे जेव्हा मी त्यांच्या मुखकमलमधून हे सत्संग ऐकलं तेव्हा माझ्या आत्म्याची पण तृप्ती झाली आणि मला पण समाधान वाटलं आणि मी मनापासून सत्संग रोज ऐकायला लागलो. माझी रुची वाढली. पूर्ण ज्ञान आणि गुरुजी सांगायचे सत्संगमध्ये जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होणार नाही, पुण्यात्मा बोलायचे ते पुण्यात्मांना पूर्ण ज्ञान समजून घ्या आणि मगच नामदीक्षा घ्या, तरच तुम्ही भक्ती करणार आणि मुक्ती होणार. कारण जोपर्यंत आत्म्याला ज्ञान होणार नाही तोपर्यंत तो भक्ती करू शकत नाही, तो भरकुटून जातो. त्याला बरेच लोक भेटतात आणि विविध प्रकारची साधनेमध्ये त्याला लुप्त करतात. मी पण विविध प्रकारची साधना करून पूर्ण त्रस्त झाला होतो. माझी बुद्धी भ्रमित झाली होती. परंतु जेव्हा मी हे सत्संग ऐकलं तेव्हा माझी बुद्धी एकनिष्ठ झाली आणि माझं मन पण शांत झालं आणि आत्म्याला पण समाधान वाटलं की पूर्ण मोक्ष आता इथंच भेटेल. म्हणून मी निर्णय केला. मग मला तिथे SMS नंबर येत होते तिथं की तुम्हाला जर पुस्तक हवं असेल बाबा ज्ञानाचं, ज्ञानगंगा, तर तुम्ही आम्हाला SMS करा, तुमच्या घरी फ्री पुस्तक येईल. तर मला आनंद वाटला. म्हटलं कसं काय येईल फ्री पुस्तक एवढ्या लांबून. मग मी सहज ट्राय
करून म्हणून पाहिला आणि केला SMS आणि 15 दिवसात माझ्या घरी पुस्तक आलं. एवढ्या लांबून मला खूप आनंद झाला. 2 पुस्तक माझ्या घरी आली आणि मी जेव्हा ते पुस्तक वाचलं, सृष्टी रचना जेव्हा वाचली, तेव्हा मला समजलं की ज्योत निरंजन कोण आहे. ठाकूरसिंग बाबांत मंत्र देऊन मोकळे झाले, ज्योत निरंजन ओंकार रंकार सोंगसत नाव. पण ज्योत निरंजन कोण आहे? मी या प्रचारकला विचारलं होतं. त्यानं सांगितलं की ज्योत तिथं निरंतर चालते तिरुकुटीमध्ये, तिचं ध्यान करायचं आहे तुम्हाला. मग जेव्हा हे गुरुजींनी सृष्टी रचनेचं प्रमाण दाखवलं मला, ते प्रमाण पाहून माझी आत्मा गदगद झाली की हा ज्योत निरंजन काल भगवान आहे. हे प्रश्न जेव्हा मी त्या ठिकाणी मी ते सृष्टी रचना वाचून जेव्हा मला समजलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी एकदम दृढ झालो आणि परमेश्वराला तिथून अरदास केली की परमात्मा मला शरणमध्ये घ्या. आणि ते भक्तांचे पण मी तिथे अनुभव ऐकले. आमचे राधा स्वामीचे पण बरेच लोक, असा एकही पंथ नाही आणि एकही जात नाही, एकही धर्म नाही की तिथला माणूस इथं जुडला नाही. ते सर्व बघितल्यावर माझी पूर्ण शंकेचं समाधान झालं. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला भेटली आणि तेव्हा मी निर्णय घेतला की आता बरवाला आश्रमला गेल्याशिवाय पर्याय नाही. पण जायचं कसं हा मोठा प्रश्न मला पडला. तिथं भक्तांचे अनुभव ऐकले मी तिथं की परमेश्वरने खूप म्हणजे परमेश्वर काही करू शकता बा. सद्गुरु जो चाहे सो करी, 14 कोटी दूध जमडबरी, उद्भूत के त्रास निवारे और चित्रगुप्त के कागज फाडे. म्हणजे सद्गुरू काही करू शकता. मग मी तिथूनच अरदास केली, म्हटलं परमात्मा तुम्ही काही करू शकता, मग मला एखादा भगत पाठवा म्हटलं माझ्या घरी आमच्या गावाला आणि त्या भगतसोबत मी येईल म्हटलं. तिथं माझी इच्छा आहे म्हटलं पूर्ण. मग आमची भगतमती पण बघायची. भगतमतीने पहिले म्हणे भगतमती सांगायची गुरुजी तर निंदा करता म्हणे देवी देवतांची. म्हटलं निंदा नाही करत आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐक म्हटलं. मला पण पहिले असंच वाटायचं ते सत्य सांगताय म्हटलं. ते देवी देवतांची काय खरी साधना काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे म्हटलं इथं. ते व्यवस्थित ऐक. मग तिने पण ऐकलं. मग तिची पण रुची झाली. मग आमचे 2 मुलं आणि मी आणि माझी भगतमती आम्ही 4ही जण. मग आम्ही जाण्यासाठी आतुर होतो, परंतु जायचं कसं हे माहीत नाही. मग परमेश्वराला जेव्हा अरदास लावली, परमेश्वराने आमची अरदास लगेच स्वीकार केली आणि राजमान्याचे भगतजी आमच्या गावात आले. मग त्यांनी मला मेसेज दिला की इथं राजमान्याचे भगत आलेले आहे बुवा, तुम्ही पण या, तुम्हाला जायचं ना बरवाला आश्रमला. म्हटलं हो, मी तर केव्हाच वाट पाहतो. म्हणतं परमेश्वराला अरदास लावली होती, मग परमात्माने खरंच पाठवलं म्हटलं भगत. मग त्यांच्यासोबत मी तिकीट काढलं आणि चिंद आश्रमला जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा परमेश्वराच्या तिथं लक्झरी बसेस होतात गुरुजींच्या. ते लक्झरी बसमधून भगत आम्हाला आवाज देत होते, सतसाहेब भगत जी बरवाला आश्रम चलना है तो गाडी आपके लिए तयार आहे. मला खूप आनंद झाला. आम्ही रात्री 1-1:30 वाजता तिथं उतरलो आणि त्या गाड्यांमध्ये बसलो. फ्रीमध्ये आम्हाला तिथून 90 किलोमीटर मला वाटतं बरवाला आश्रम आहे जिंदपासून, तिथून आम्हाला ते फ्रीमध्ये घेऊन गेले. आणि जेव्हा आम्ही आश्रममध्ये गेलो, आश्रममध्ये बाहेरून पाहिलं आणि आश्रममध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा सर्व भक्तांनी एवढा आदरपूर्वक आम्हाला सतसाहेब भगतजी एवढी सेवा केली त्यांनी. असा आनंद झाला की असा आनंद आम्हाला कुठंच झाला नव्हता. आम्ही पिंपळनेरला पण गेलो, तिथं काय नवानगरला पण गेलो होतो, परंतु जो आनंद इथं सतलोक आश्रममध्ये झाला तसा आनंद मला कुठंच झाला नाही. मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलो आहे 17 राज्यांमध्ये, परंतु अशा प्रकारचं जे भगत लोकांचं जे प्रेम होतं आणि जी सेवा होती तशी सेवा मला कुठंच बघायला मिळाली नाही. मग मी मध्ये आश्रममध्ये प्रवेश केला तर तिथं भंडारा चालू होता. रात्री 2-3 वाजेला मी तिथं पोचलो तर तिथं भंडारा चालू होता. मला तर विश्वास वाटत नव्हता माझ्या डोळ्यांना की एवढ्या रात्री इथं भंडारा कसं काय चालू आहे. तर मला पण तिथं बघून मला भूक लागली की आपण पण भंडारा करावा. मला पण की एवढ्या लांबून आपण आलो, पण परमेश्वराने एवढी व्यवस्था केली, रात्री बी भंडारा चालू आहे. मी तेवढ्या रात्री तिथं भंडारा घेतला आणि आरामात भगतजींनी सांगितलं की भगतजी आराम करा. तिथं व्यवस्थित सगळी व्यवस्था होती. आणि नंतर मग सकाळी माझ्या भगतमतींनी माझ्या अगोदर नामदीक्षा घेऊन घेतली. मला तर ते नामदीक्षा घेण्या अगोदर ते बघून असं वाटत होतं की मी खरोखर सतलोकमध्येच पोचलोय बुवा. मग हे बघून तर मला खूप आश्चर्यच वाटलं की विश्वामध्ये या 21 ब्रह्मांडामध्ये पृथ्वीमध्ये कुठंच अशा प्रकारचं प्रेम आणि सर्व धर्म, सर्व जातीचे लोक आणि सर्व पंथांमधून आलेले जे खरोखर जिज्ञासू आहेत, जे खरोखर परमेश्वरासाठी तळमळ करत आहेत, ते लोक तिथं मला बघायला भेटले. आणि हे बघून मला पण खूप आनंद झाला आणि मी नामदीक्षा घ्यायला बसलो. आणि त्यांनी मला नियम सांगायला सुरुवात केली. मी सांगितलं, म्हटलं भगतजी नियम नंतर सांगा, पहिलं मला उपदेश द्या.
मला नियम किती बी सांगितले म्हटलं परमेश्वर प्राप्तीसाठी मी सर्व करेल, मला नियम नंतर सांगितलं तरी चाल नाही म्हणे बघायची इथं नियमच आहे म्हणे की अगोदर आम्ही पहिले नियम समजवतो, जो नियमांचं पालन करेल त्यालाच आम्ही उपदेश देतो, जबरदस्ती नाही आहे. आणि ज्ञान समजून घ्या म्हणे तुम्ही. म्हटलं मला मी 6 महिने सत्संग ऐकलं का म्हणे. हो म्हटलं हो मी बऱ्याच दिवसापासून सत्संग ऐकवतो म्हटलं 6 महिन्यापासून. म्हणून मी मला पूर्ण समजून गेलं, म्हणून मी आज इथं परमेश्वराने दया केली म्हटलं माझ्यावर आणि मी इथपर्यंत पोचलो आणि उपदेश घेतला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण टी व्हीवर ऐकलेत आणि त्या ज्ञानाशी तुलना केली आपल्या धर्मग्रंथाबरोबर, आणि जेव्हा आपल्याला पटलं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतायत, त्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रमात जाऊन नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपण जे संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्राचा जेव्हा आपण जाप केला आणि सद्भक्ती स्वीकारली, त्यामुळे आपल्याला आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांचा जेव्हा मी अनुग्रह घेतला तेव्हा सर्वात प्रथम लाभ मला हे सत्य समजलं, मला हा आध्यात्मिक लाभ मोक्ष मार्ग भेटला, हा सर्वात मोठा लाभ. आणि नंतर शारीरिक, आता ही जी मी पारंपरिक भक्ती करत होतो ही भक्ती करून तर मला कुठलाच लाभ झाला नव्हता, उलट मला हानी झाली. कारण व्यसनसुद्धा मी सोडू शकलो नाही, कारण त्या ज्ञानामध्ये एवढा दम नव्हता. परंतु संत रामपालजी महाराजांनी जेव्हा सांगितलं की नशा केल्याने काय होतं, परमेश्वराच्या वाण्या ऐकल्या, परमेश्वराने सांगितलं की हे नशा करून आपला पुण्याचा नाश होतो. मग हे घडल्यावर मी नशा सोडली, विकारमुक्त झालो. आणि नंतर मग जेव्हा मी ही पहिली जी साधना करत होतो अंधश्रद्धेमध्ये जेव्हा मी फसलेलो होतो, जेव्हा ही साधना करत होतो शास्त्राचा विरुद्ध, आता माझ्या शेतातसुद्धा मंदिर आहे शंकराजाचे, तर माझ्या शेतात पण मला हानी व्हायची. जेव्हा मी ही शास्त्राच्या विरुद्ध साधना करत होतो, राधास्वामी, कालिंका माता, विष्णू यांची जी मी भक्ती करत होतो, विष्णूचं पण मी स्तोत्र वाचायचो, शंकरजींचं शिवलीला अमृत 11 अध्याय माझा पूर्ण पाठ होता, दर सोमवारी तो मग वाचायचो. आणि श्रावण महिन्यामध्ये तर पूर्ण दिवस आम्ही वाचन श्रवण करायचो. तर मग ही साधना करून माझ्या शरीरात पण व्याधी झाले, मला माझ्या कंबरमध्ये गॅप झाला आणि गॅप झाल्यामुळे माझा खूप विजा व्हायला लागली कमरेमध्ये. तर मग मी म्हणायला लागलो की मी एवढी भक्ती करून सुद्धा मला लाभ होत नाही, उलट हानी होते. शंकरजीला प्रार्थना करायचो की मी एवढी भक्ती करतो बा, मला शारीरिक लाभ का होत नाही. आणि माझ्या शेतात पण आमचे जे गहू वगैरे पेरलेलं असायचं निवाड्यात, तर मग दरवर्षी आम्ही प्रार्थना करायचो की आमचं रक्षण कर भू शेताचं. परंतु अवकाळी पाऊस आणि ते वादळ आलं की आमचे गहू सर्व झोपून जायचे, कुठल्याच प्रकारचा लाभ व्हायचा आणि परत हानी व्हायची, ती रक्षा काही होत नव्हती. मग भक्ती करून काहीच लाभ नाही बाबा, माझ्या कमरेत गॅप पडला, मला मूळव्याधीचा एवढा त्रास झाला. बरेच डॉक्टर धुळ्यामध्ये मी फिरलो, मग कुठं त्या गोळ्या खाऊन कोण रिॲक्शन व्हायला लागलं माझ्या शरीरात. मग मला पित्ताचा पण त्रास झाला, त्वचे रोगाचा, ते पण डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली, बरेच डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती. मग मी त्रस्त होऊन गेलो की साला भक्ती करून पण लाभ नाही आणि काहीच म्हणजे समाधान पण होत नाही, काय करायचं. मग नेमकं मग जेव्हा इथं आलो संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये, मग तेव्हा माझा हा कमरेचा जो गॅप होता तो बी क्लिअर झाला आणि मूळव्याधीचा मला एवढा मोठा त्रास होता तो पण माझा क्लिअर झाला. फक्त परमात्म्याला अरदास केली, परमात्मा मला खूप त्रास होतोय. मग परमात्म्याने सांगितलं की भक्ती करो बेटा, मालिक दया करेंगे. तर मग मी ही भक्ती करून मला शारीरिक पण लाभ झाला आणि आर्थिक. जेव्हापासून मी गुरुदीक्षा घेतली 2014 पासून, तेव्हापासून माझ्या शेतामध्ये कुठल्याच प्रकारची मला आजपर्यंत हानी झालेली नाही. तेव्हापासून शेतामध्ये सुद्धा भरघोस उत्पन्न मला परमेश्वराने दिलं आणि शरीरामध्ये कुठल्याच प्रकारचा आता विकार पण नाही आणि व्याधी पण नाही. मला मानसिक पण समाधान झालं आणि आध्यात्मिक पूर्ण मोक्ष मार्ग मला भेटला, म्हणून मला खूप समाधान वाटतं ही भक्ती करून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि खास करून आध्यात्मिक लाभ झाला, तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले समाज बांधव आहेत, जे भगत समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत किंवा जे श्रद्धाळू आज आपला कार्यक्रम, आपली जी मुलाखत आहे या टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश तर परमात्मा देतात. सत्संगातून मी प्रार्थना करू शकतो सर्व आदरणीय माता पिता बंधू भगिनींना की आपण सुद्धा
संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका. जोपर्यंत तुम्ही सत्संग ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही, आणि जोपर्यंत सत्य कळणार नाही तोपर्यंत आपण असत्य गोष्टी त्यागणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की रोज परमेश्वराचे अनेक चॅनलवरती सत्संग येतात, ते सत्संग रोज बघा. पूर्ण ज्ञान झाल्यावर आणि SMS करून पुस्तक पण मागवा आणि ते पुस्तक वाचा. सृष्टीरचना जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत कुठल्याच धर्मग्रंथाचं ज्ञान तुम्हाला कळणार नाही. सृष्टीरचना मास्टर चाबी आहे आणि आपण आत्मा काळाच्या जाळामध्ये कसे बसलो आहे हे एक चॅप्टर त्या पुस्तकमध्ये वाचा. तुमच्या सर्व शंकांचं समाधान होईल आणि तुम्हाला पूर्ण ज्ञान झालं म्हणजे तुमची आत्माच तुम्हाला सांगेल की परमेश्वराशिवाय पर्याय नाही, संत रामपालजी महाराजशिवाय पर्याय नाही. कारण संत रामपालजी महाराज समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन करत आहेत. संत रामपालजी महाराजांनी नशामुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत, जातीभेदमुक्त भारत, अंधश्रद्धामुक्त भारत हे सर्व गोष्टी संत रामपालजी महाराज बंद करवतात. कारण आज करोडो लोकांची नशा इथं सुटली, माझी स्वतःची सुटली. म्हणून मी मोठ्या आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय, जे विकारामध्ये जे माझे भाऊ बंधू जे आहेत त्यांना प्रार्थना आहे की तुम्ही हे बघा. हे बघितल्याशिवाय समजणार नाही, कारण परमेश्वरच सत्य सांगू शकतात, बाकी कोणी सत्य तुम्हाला सांगू शकणार नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे, रोज संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघा. तिथं नंबर भेटतो, व्हॉट्सअप नंबर, त्या नंबरवरती SMS पाठवा आणि ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग पुस्तक फ्री मिळवा. घरापर्यंत पुस्तक तुमच्या फ्रीमध्ये येतं. ते पुस्तक वाचा आणि सत्य समजून घ्या आणि सत्मार्गाला लागा, ही सर्वांना प्रार्थना आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की प्रत्येक मानव समाजाला आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाची गरज आहे, तर त्या ज्ञानाची गरज ओळखून एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा आणि आपल्या जीवनातले जे विकार आहेत, जे कष्ट आहेत ते दूर व्हावेत, तर असं एखाद्या साधकाला वाटत असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? परमेश्वराने, संत रामपालजी महाराजांनी खूप दया केलेली आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर आहेत. तर विश्वामध्ये सुद्धा प्रत्येक स्टेट आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे सत्संग आणि नामदान सेंटर आहेत. ज्याही भक्तांना, ज्याही जिज्ञासू पुण्यात्मांना उपदेश घ्यायचा असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग जेव्हा तुम्ही बघतात, अनेक चॅनलवरती, भरपूर चॅनलवरती सत्संग चालू आहेत, सत्संग बघा. तिथं नंबर दिले जातात, नामदान सेंटरचे नंबर दिले जातात, आश्रमाचे नंबर दिले जातात. त्या नंबरवरती फोन करा. तिथं भगतजी तुम्हाला सांगतील. तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये राहतात जवळच्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता दिला जाईल. त्या ठिकाणी जाऊन आपली ज्ञान चर्चा करा आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करा, ही सर्वांना प्रार्थना आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि साधक किंवा श्रद्धाळू तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकतो. तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो आणि त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? संत रामपालजी महाराज जी नामदीक्षा देतात ती पूर्णपणे निशुल्क आहेत. नामदीक्षा दिल्यानंतर मंत्राचं कार्ड, भक्तिबोधचं पुस्तक, परमात्म्याचा फोटो हे सर्व निशुल्क दिले जातं. ज्या पुण्यात्मांना उपदेश घ्यायचा असेल त्यांनी उशीर करू नका. हे तत्त्वज्ञान समजून घ्या आणि लवकरात लवकर नामदीक्षा घेऊन माणूस जीवनाचं कल्याण करा. कारण हा जन्म अनमोल आहे, हा फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी आहे. परमेश्वरांनी सांगितलं आहे, माणूस जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, तर वर से पत्ता टूट गिरे, बहुरी न लगता डार. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.